पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला, पाकिस्तानमधला एअर स्ट्राईक आणि त्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेला तणाव, या सगळ्यानंतर अवघ्या देशभरामध्ये सुरक्षा यंत्रणांच्या कारवाया सुरू झाल्या। या कारवायांमध्ये देशातलं हेरगिरीचं एक मोठं जाळं समोर आलं। यातल्या बहुतेक कारवाया पंजाब आणि दिल्लीपुरत्या मर्यादित होत्या, पण पाकिस्तानसाठी हेरगिरीचं हे जाळं मुंबई ठाण्यापर्यंत पसरले। ठाण्यातल्या एका तरुणाला नुकतंच हेरगिरीच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली। पाकिस्तानी तरुणीच्या मायाजालामध्ये अडकलेला हा तरुण ब्युटीच्या नादामध्ये आपली ड्युटीही विसरला आणि देशातल्या लष्करी दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या ठिकाणांची, शस्त्रास्त्रांची सगळी माहिती पाकिस्तानला देत राहिला। हम भी अयोध्या के रहने वाले हैं, यहाँ के पैदाइशी है। हमारे घर में हमारा खेती बाड़ी सब चीज़ है। हमारे बच्चे को छुड़ा लो बस, मैं आपको पैर पड़ती हूँ। आपल्या लेकाचा फोटो दाखवणाऱ्या या आईला आपल्या लेकरानं नक्की काय केलंय याची कल्पनाही नाही। ठाण्याच्या कळव्यातल्या या घरात राहणाऱ्या रवी वर्मानं देशाशी गद्दारी केल्याचा आरोप आहे। रवी वर्माच्या आई ज्या आहेत रेखा वर्मा, या स्वतः इथे राहतात। ही त्यांची स्वतःची रूम आहे। जो मुलगा आहे तो हसून खेळून असायचा अशी माहिती जी आहे ते आजूबाजूचे रहिवासी देत आहेत। मात्र सगळेच रहिवासी इथे बोलायला तयार नाही आहेत, कारण खरं तर कारवाई खूप मोठी आहे। ATSची ही कारवाई आहे आणि त्याची आईने दिलेल्या माहितीनुसार त्याला ती जी मुलगी होती ती फेसबुकवर कॉन्टॅक्ट करायची, त्याचे अंगप्रदर्शन देखील करायची आणि त्यानंतर त्याला जाळ्यामध्ये त्या मुलीने अडकवलेलं होतं। तो नोवेल डॉक इथे कामाला होता, फिटर म्हणून काम करत होता आणि याच वेळेला तो गोपनीय माहिती जी आहे ती त्या पाकिस्तानच्या मुलीला देत होता असा संशय जो आहे तो पोलिसांनी व्यक्त केलेला होता। त्याच्या मागे जे 2 महिने जवळपास हा तपास सुरू होता आणि 2 महिन्यांनंतर रवी वर्माला याच भागातनं पोलिसांनी उचललेलं पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून रवी कायम एकटा राहायचा, फोनमध्ये गुंग असायचा। एक मुलगी व्हिडिओ कॉल करायची, तासनतास तिच्याशी बोलायचा। वर्षभर दोस्ती झाली, त्यानंतर ती फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर संपूर्ण अंगप्रदर्शन करायची। नहीं, पूरा ये शरीर दिखा रही थी। जब देखो तब ये शरीर ऐसे खुला दिखा रही थी। उसको शरीर दिखा दिखा के वो कंफ्यूज कर दी बच्चे को। वो एक ही बार ये बताया था, मम्मी मैं फेसबुक सब डिलीट कर दूंगा, फेसबुक नहीं वापरूंगा आज के बाद। मैं मम्मी मैं तेरा हाथ जोड़ता हूँ, मेरा जल्दी से जल्दी शादी कर दे, इतना ही बोलता था। आतापर्यंत तो पूर्णपणे त्या पाकिस्तानी तरुणीच्या जाळ्यात अडकला होता, त्यामुळे ती जे मागेल ते रवी पुरवायचा। या तरुणीनं मुंबईतल्या नेव्हल डॉकचे फोटो, अलिबाग दौऱ्याचे फोटो रवीकडून काढून घेतले। केरळ आणि कोची दौऱ्यातले फोटोही त्याने तरुणीला पुरवले होते। गेल्या वर्षी नोव्हेंबर पासून या वर्षीच्या मार्च पर्यंत हा सिलसिला सुरू होता। रवी तपास यंत्रणांच्या रडारवर आला आणि त्याच्यावर पाळत ठेवली जाऊ लागली। रवीलाही त्याची कुणकुण लागली होती। मैं बोली थी, बोलता है मम्मी मुझे डर लगता है, मैं नहीं जाऊंगा, मुझे डर लगता है। मैं फेसबुक वापरेगा नहीं आज के बाद मम्मी, इतना डर के बोला था। मैं फेसबुक कभी नहीं वापरेगा, ना इंस्टाग्राम वापरेगा, इतना बोला था मुझे। अखेर ATSनं रवीला अटक केली आणि वर्तक नगर पोलीस ठाण्यात चौकशी सुरू केली। इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला, त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। मी पहिल्याच दिवशी सांगितलं, या केसमध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही, कुठल्याही प्रकारची हयगय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे
हा प्रयत्न आमचा असणार आहे. एक मोलकरीणचं काम करणारे किंवा अतिशय गरीब परिस्थितीमध्ये आपल्या मुलांचं शिक्षण करणारे एका महिलेच्या पोटी जन्माला आलेला तो आहे. आणि आईला सुद्धा वेळोवेळी त्या हनी ट्रॅपबद्दल माहिती दिली होती की ती एक मुलगी अश्लील चाळे करून मला प्रेमात फसवण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे माझं लग्न लवकरात लवकर करून दे अशी विनंती सुद्धा आईला केलेली असं तिच्या आईचं मत आहे. परंतु शेवटी देशविघातक काम करणं, देशद्रोही काम करणं हा फार मोठी घटना आहे आणि अशा घटनेला क्षमा नाही. ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरातल्या गद्दारांना गजाआड करणं सुरू झालं होतं. पाकिस्तानी तरुणींच्या जाळ्यात अडकून देशाशी गद्दारी करणाऱ्यांना वेळीच आवरणं गरजेचं आहे, कारण अशा गद्दारांमुळेच अतिरेक्यांचं फावतंय. भाग्यश्री प्रधान आचार्यसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.